जळगावमध्ये मुसळधार पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळतोय। 9482 हेक्टरवरची पिकं सध्या धोक्यात आलीत। 9 तालुक्यामध्ये अतिवृष्टीची नोंद झाली। पाऊस थांबल्यानंतर पंचनामे करणार असं जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आणि जिल्हाधिकाऱ्यांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी वाल्मिक जोशी यांनी। आपल्यासोबत जिल्हाधिकारी त्यांच्याशी जाणून घेऊया। सर, काय सांगणार, जळगाव जिल्ह्यात मुसळधार पाऊस झालेला आहे, किती ठिकाणी नुकसान झालं? जळगाव जिल्ह्याचे 15 पैकी 9 तालुक्यामध्ये नुकसानची प्राथमिक माहिती आहे। त्याच्यामध्ये 9452 हेक्टर पर्यंत नुकसान झालेले आतापर्यंतची माहिती आहे। पंचनाम्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे। तलाठी आणि कृषी सहायकांच्या माध्यमातून पंचनामे आपण करतोय। प्रत्येक पंचनामा आपण ऑनलाईन पद्धतीमध्ये ॲपच्या माध्यमातून करतो, त्यामुळे प्रत्येक गटावर जाऊन त्याची व्यवस्थित म्हणजे डिटेल्स आपण त्या ठिकाणी नोंद करून राहिलो। 104 जनावरांची दुर्दैवाने मृत्यू झालेली आहे। आपल्या 155 घराचे नुकसान काय प्रमाणात ते पूर्णतः झालेली आहे। शिफ्ट करण्याची वेळ आतापर्यंत कुठले ठिकाणी आलेली नाही। पूरची परिस्थिती एक फ्री फ्लोईंग नदी जो आपण म्हणतो, पावसाचं पाणी जो नालेत येतो, त्या नागझिरा नावाचा एक नाला आहे, त्याच्यामध्ये आला होता, परंतु त्या काही वेळ पुरता होता आणि त्याच्यानंतर ते पाणी खाली गेलं। निश्चितच बघायला गेला पंचनामाचे काम जे आहे शासनाच्या वतीने युद्धपातळीवर करण्यात येत आहे, पण मात्र मोठ्या प्रमाणात पशुधनचं नुकसान झाल्यामुळे यामुळे शेतकरी देखील हवालदिल झालं पाहायला मिळत आहे। वाल्मिक जोशी, झी मीडिया, जळगाव।